स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे आणि खूप दिवसानंतर आपल्याला अपडेट मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपले फॉलोअर्स आहेत त्या फॉलोअर्सला सांगू इच्छितो की काही अडचणी, काही समस्या असल्यामुळे आपण कंटिन्युटी मध्ये काही अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे आपण अजून जे काही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे त्या माहितीनुसार वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या ज्या जाहिराती आहेत, त्या जागा ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे आपल्या मित्रांच्या द्वारे, जे 2017 मध्ये म्हणजे 19 मध्ये जॉईन झाले, 2022 मध्ये जॉईन झाले. वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर जो आता नवीन परिपत्रक जे आलेलं आहे 2 दिवसापूर्वी, आपल्याला उशीर होत आहे तरी परंतु या ठिकाणी जे काही पाठपुरावा केलेला आहे त्या माध्यमातून मिळणाऱ्या येणाऱ्या ज्या जागा आहेत पवित्र पोर्टलला, आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं जे काही 1,70,000 जे विद्यार्थ्यांनी पोर्टलला नोंदणी केलेली आहे, म्हणजे जी स्पर्धा आपल्यामध्ये आहे त्या स्पर्धेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाच्या बातम्या यासाठी सांगतोय की वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जागा येणार नाहीये, रोस्टर कंप्लीट झालेलं नाहीये, समायोजन झालेलं नाही, खूप कमी जागा येणार आहेत, अशा विविध जे काही अफवा आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत होत्या. परंतु ही अशी भरती आहे की प्रत्येक जण या भरती मागे लागलेला आहे. त्यामुळं आपल्याला अत्यंत आनंदाची बातम्या आहेत की जे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला अपडेट मिळत आहे आणि त्यामधूनच आपल्याला जागा सुद्धा येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे अपडेट बघणार आहोत ते महत्वाचं अपडेट आहे. त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत राहू. काल 2 दिवसापूर्वी एक परिपत्रक आलेलं आहे आणि ते परिपत्रक आयुक्ताचं पत्र आहे, पुण्यातून त्यांनी काढलेलं हे पत्र आहे. त्यात सर्व जिल्हा परिषदांसाठी, सर्व आस्थापनांसाठी, खासगी आस्थापनांसाठी अध्यक्ष सचिवाच्या नावाने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मनपा असतील, खासगी अध्यक्ष सचिवाच्या नावाने ते पत्र काढलेलं आहे. विषय कोणता आहे त्यामध्ये, तर पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती मध्ये जी काही कारवाई ही ती कारवाई करण्याबाबत असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे ही जी भरती आहे या भरतीला गती मिळत आहे, स्पीड या भरतीची वाढताना आपल्याला दिसत आहे. कारण आपण जे म्हटलेलं आहे की ऑगस्ट पर्यंत ही भरती पूर्ण होणार आहे, याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. ही जी माहिती आहे ही तुम्ही सुद्धा पडताळून पहा, तुम्ही सुद्धा चेक करा की गेल्या 2 वर्षापूर्वी झालेली भरती, त्यापूर्वी 2019 मध्ये झालेली भरती, या ज्या दोन्ही भरती आहेत या दोन्ही भरतीचा विचार करून तुम्ही या भरतीचा विचार करा की ही भरती जी आहे ही लवकर होईल आणि फास्टली होईल. कारण तेव्हा आणि आता जी नेते मंडळी आहेत किंवा जे पुढारी आहेत, जे काम करणारे आहेत, किंवा मंत्रालयीन चौकशी असतील, मंत्रालय पाठपुरावा असेल, आयुक्तालयाचा पाठपुरावा असेल, असे खूप जास्त माणसं आपल्याकडे आहेत जी आपल्या हिताची काम करत आहेत. नंतर यात काय स्पष्ट उल्लेख केलेला आहे, 1 मे 2026 जो GR आहे त्या GR नुसार आपल्याला भरती करायची आहे, स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. यानंतर जशी आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टलला, तशाच पद्धतीनं आस्थापना जे काही आस्थापनांची जी डेट आहे 1 मे ते 31 मे पर्यंत, या आस्थापनांना सुद्धा डेट वाढ मिळणार आहे, हे 100% खरं आहे. त्यामुळं आतापर्यंत जे आस्थापना जाणीवपूर्वक घाईघाई करत आहेत त्यांना असं वाटायला लागलं की यापूर्वी दोन जे काही भरत्या झालेल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि याच नुसार यावर्षी सुद्धा तसं जर केलं तर आपल्याला दुसऱ्या मार्गाने किंवा बॅकडोरने आपल्याला काय करता येईल, जागा भरता येईल आणि कुठेतरी पैसे जास्त कमवता येईल. हे खासगी संस्थांचा त्या ठिकाणी तो यश असते किंवा त्यांचं ते महत्वाचं असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांचं या भूलथापांना कोणीही बळी पडणार नाही, कारण आपण सर्वजण जागरूक आहोत. त्यामुळं जास्त जागा खासगी संस्थांच्या सुद्धा आपल्यापर्यंत येणार आहेत. त्यासाठी हे परिपत्रक काढलेलं आहे, आयुक्तालयाने पत्र काढलं आहे. त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर जर आपण या ठिकाणी ही भरती अजूनही कोणी ज्या काही आस्थापना आहे अजूनही त्यांनी काही याच्यावरती कारवाई केलेली नाही. कारण 10 ते 15 दिवस होऊन चाललेले आहे, 1 तारखेला हे सुरू झालेलं आहे आणि आता 15 दिवस शिल्लक आहे, तरी कोणीच कारवाई केलेली नाही आहे. काही ज्या आस्थापना आहेत त्यांनी काहीच कारवाई केली नाही. तर अशा संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी हे पत्र काढलं आणि त्यांना पुन्हा ताकीद देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ज्या जागा आहेत या मे अखेरच्या जागा असणार आहे, 2025-26 मे अखेरच्या जागा असणार आहे. त्यामुळे सर्वाधिक पदं या ठिकाणी येणार आहेत, आश्रमशाळेंची पदं येणार आहे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाची पत्र येणार आहेत, म्हणजे जागा येणार आहेत. त्यामुळं जागा कमी आहेत असं म्हणू नका, कारण 25,000 प्लस जागा या ठिकाणी येणार आहे. त्यामुळं आपल्या फायद्याच्या आहेत. यात स्पर्धा सुद्धा कमी आहे, चांगला स्कोअर तुम्हाला 120 प्लस आहे, 130 प्लस आहे, तर आपण या ठिकाणी आपली वर्णी लागणार आहे. हे तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे, तुम्हाला मनात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर काही ठिकाणी असं म्हटलं की समायोजन पूर्ण नाही आहे, समायोजन सुद्धा पूर्ण होत आहे.
हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. 31/3 पर्यंत समायोजन पूर्ण झालेलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे, पण काही ठिकाणी समायोजन व्हायचं आहे, काही ठिकाणच्या संच मान्यता सुद्धा व्हायच्या आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे पत्र जे काढलेलं आहे हे पत्र आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण याने काय होणार आहे की ही जी भरती आहे या भरतीला गती मिळणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी न्याय सुद्धा मिळणार आहे. ऑगस्ट पर्यंत या सर्व गोष्टी होणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी काय केलेलं आहे या भरतीमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. दुसरा असा एक मुद्दा की विद्या निकेतन जे आहेत 5 विद्यानिकेतन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी पोर्टलला येणार आहे. त्यांची सुद्धा संच मान्यता सुरू आहे. या माध्यमातून आपल्याला जागा येतील आणि जे विद्यार्थी एमएड झालेले आहेत, एमएड ज्यांचं झालेलं आहे आणि ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी संधी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही प्रिफरन्स टाकणार आहात, प्राधान्यक्रम देणार आहात, तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण या विद्यानिकेतन